सहलीला जायचं सहलीला. सकाळ सकाळ जसं नाश्त्याचं आयतं ताट भेटलेलं खूपच भारी वाटतं, कारण का उठून सर्व करावं लागतं. दुसऱ्यांसाठी पण करा आणि आपल्यासाठी पण करा. चहा का असे ना स्वतःसाठी उठून तर करावंच लागतं. आणि इथे मला आयतं भेटलं ना तर मला खूपच भारी वाटलं. ते सहलीला जायचं सहलीला. झाली आमची सहल कंप्लीट. आता आम्ही निघालो जायला घरी. कुठे जाणार आहे आता? दुसऱ्या हॉटेलला. त्याला जायचंच नाही मेन गोष्ट घरी. आणि आम्ही गंडवलंय त्याला की आपण इथून दुसऱ्या हॉटेलला चाललोय म्हणून. परत बोटीने जाणार दुसऱ्या हॉटेलला. मग आता मला वाटतं आम्ही खरोखर दुसऱ्या हॉटेलला जाणार मध्ये गेला ऐकून. हा लाईट जाते लगेच येते लाईट असं चाललेलं आहे. कारण का ते कसं लाईट गेली नाही ते लाईटीचा इश्यू होतो. मग जनरेटर त्यांचं चालू होतं त्याच्यामुळे तो त्या पद्धतीत बोलतोय. झालं कालचा दिवस एक होता पूर्ण त्याचा कशा घालवला. आणि आमच्या साहेबांनी कांड पण केलेला आहे. त्यांचा जो चष्मा आहे तो समुद्रावर कुठेतरी टाकून आलेले. तर ते काल शोधायला आम्हाला 2 तास गेले. आता एकदा समुद्रावर पडलेली गोष्ट भेटला पण असता पण तिथे माणसं खूप होती. मग कोणीतरी उचलला असेल आणि तो म्हणजे गॉगल वगैरे असता तर सोडून दिला असता. साहेबांचा ते चष्मा आहे ते बघा. होय चला भेटेन तिथे आराम चालू होतो. चला बाय बाय. झालं माझ्या झोपाळ्याला पण बाय करते. बाय. एकदा बसून गेली. एकदा टाइम झाला तर आहे आमचा. चला सोना या. सिट डाऊन. नाही माझ्यासोबत बस. ये लवकर. हा चला. ए गाणं कालचं हम ते ए बस मागे बस. चल हात दुखला माझा मोबाईल पकडून. काय झूला झूल रहे हैं हम तो झूला झूल रहे हैं झूला झूल रहे हम तो झूला झूल रहे हैं. आपली आजकाल हिंदीला चालू झाली आहे. आत्ताने आम्हाला सवय लावली आहे शाळेला जाऊ नये. आत्ताने लावली आम्हाला सवय. चला बाय. ये चला बरं वाटलं जरा. खूप आवडीचं स्पॉट म्हणजे आमचा झोपाळा. डॅडाला सांग तुला पाहिजे झोपाळा. डॅडाला सांग घरात लावून घे म्हणून. हा ठीक आहे बोलले. चलो बाय बाय. चला साहेब. चलो आता बाय बाय कर हॉटेलला. बाय हॉटेल. हा ये ये. जादू. अरे वाव जादू. हा ती बॅगेवर बॅग ठेवली ती जादू दाखवतोय. चला आमची बुलेट चालू झाली. मोरया लवकर या. गाडीची पॉलिशिंग चालू आहे. चांगली साफ वगैरे करून आणलेली गाडी. पण ते काल पाऊस पडला ना येताना इकडे मध्येच वाटेत. बोटीवरनं जेव्हा आम्ही उतरलो ना तेव्हा पाऊस पडला. त्याच्यामुळे ते धुवून आणलेली गाडी सगळं ते ठिपके मातीचे लागले. तर आता आम्ही निघालो आमच्या घरच्या दौऱ्याला. म्हणजे आता इथून एक दिवस पूर्ण एन्जॉय केला आम्ही कालचा. आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे मुंबईला. अलिबागवरून आता निघालो आहे थेट मुंबईला. तर कसं एकच दिवस आम्ही काढलेला आहे. खरंच खूप भारी वाटलं. खूप डोक्यातले विचार जे टेन्शन आणि खरंच
सगळं ना विसरून जायला झालं. आणि विसरून म्हणजे एक दिवसासाठी का असे ना आम्हाला जरा लाईफ आहे ना चेंज झाल्यासारखी वाटली, कारण का खूप 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 डोक्याला आमच्या ना ताण आहे. पण असं बघायला गेलं ना तर सगळ्यांच्या आयुष्यात काय ना काय प्रॉब्लेम असतातच. तर मी काय म्हणते की माणसाने आपल्याला स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा असं. आणि आयुष्यामध्ये काय गोष्टी असतील म्हणजे काही डिप्रेशन वगैरे ते थोडं तरी आपण मागे टाकून ना आपण स्वतःसाठी लाईफ जगावी असं. तर आम्ही लोक म्हणजे ते प्रयत्न केला, पण त्यातनं थोडंसं आम्हाला जरा रिलीफ वाटलं. असं काही नाही की पूर्णच आपण सगळं विसरून जातो, असं काही नाही, थोडंसं रिलीफ तरी वाटली. तर आम्ही आता म्हणजे ते एन्जॉय तर केलं काल पूर्ण एका दिवसामध्ये. आणि आता आम्ही निघालो मुंबईच्या प्रवासात. बोटीनेच चाललो आहे, म्हणजे समुद्रमार्गे आलो तो समुद्रमार्गेच परत मुंबईला चाललो आहे. पण आम्ही आता दुपारच्या दरम्यान म्हणजे आम्ही आता एकच्या दरम्यान आम्ही ही बोट म्हणजे आम्ही आता 1 वाजता आम्ही ह्या बोटमध्ये बसलो. तर बाहेर खूपच ऊन होतं, त्याच्यामुळे मग आम्ही आता AC कंपार्टमेंटमध्ये बसलो आहे. आणि इथेच म्हणजे आम्हीच नाही तर बाहेर कोण बसलोच नव्हतं आणि थांबलत नव्हतं, सर्वजण आतमध्ये येऊन थांबलेले. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये.